विजय तर सर्व जोडी मैदानामध्ये स्वर्गीय सुदेश दादा 5-1 खाडी संघाकडून पाहायला मिळते. आरके बिल्डर्स टेंबोली संघाने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे सुदेश दादा 5-1 खाडे या संघाला. नरेश मात्र फॅम टीम जालू स्पोर्ट्स कामातगर संघाने मैदान सोडायचं नाही. त्याला पहिला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर टाइम नोट केला जाईल आणि अगदी प्रति षटकानंतर टाइम आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सलमी जोडी मैदानामध्ये सुदेश दादा 5-1 खाडी संघावरून आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर फलंदाज सुरेश फौजदार ज्याने मागील सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि त्याच्या समवेत त्याचा सहकारी फलंदाज विशाल मात्रे ही स्थापित सलामी जोडी पाहायला मिळते. कारण मागील सामन्यामध्ये देखील डावाची सुरुवात याच जोडीने केली होती आणि पुन्हा एकदा तीच जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर प्रदीप पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर या सामन्यामध्ये देखील फ्रंटलाईन गोलंदाजीच्या रूपाने पाहायला मिळत आहे. प्रदीप पाटील वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक करण्यासाठी सज्ज होतोय. लॉर्डफुल टच चेंडू ट्रॅव्हल होतोय गली रिजन मध्ये. एक सिंगल रन फलंदाज सूरज फौजदार पूर्ण करतोय. सिंगल स्वतःचा आणि संघाचा अकाउंट इथे ओपन केलं जात आहे. 12:40 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हरी केला गेलेला आहे. प्रतीक पाटील राईट मोर द स्टंप. गेलो मात्र इनसाइड आउट सुरेश झेल आणि पहिला फलंदाज फेल. विशाल मात्रे बॅक टू पॅव्हिलियन. पहिला हात बसतोय इथे. मात्र सुदेश दादा 5-1 खाडी संघ मात्र मैदानी पंच तिसऱ्या पंचांकडे नक्कीच निर्णय सुपूर्द करतात. अगदी सूर मारून हा झेल पकडलाय. मात्र हा झेल चेक केला जातोय आमच्या तिसऱ्या पंचाकडून. जतीन भुयाल सर कंट्रोल रूम मध्ये तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तर ऑनफिल्ड डिसिजन फलंदाज नॉट आउट. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला तर मात्र आपण पाहतोय फलंदाज नाबाद आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे प्रतीक पाटील राटा मोरदस्टम गोलंदाजी करताना. इथे मिडिक रिजन मध्ये चेंडू टोलवलेला क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळते आणि 2 धावांनी या खाडी संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 वर. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सुदेश दादा 5-1 खाडी संघ आपण पाहतोय. प्रतीक पाटील वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घालतोय. इथे मात्र गली रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 5. पहिले षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय सुदेश दादा 5-1 खाडी विपक्ष आरके बिल्डर्स टेंबोली या दोन संघामध्ये. इथे मात्र गॅप हेरण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. वॉट फिल्डिंग. काय एफर्ट आपल्याला पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या संघासाठी धावा सेव्ह केलेल्या आहेत. मनीष पाटील आणि मोनिश पाटील ही करण अर्जुनची जोडी आपण टेंबोली संघामध्ये पाहतोय. ऑलफिल्डमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करताना नेहमीच पाहायला मिळतात. ते मात्र करारा ऑफ ड्राईव्हचा फटका
लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक मोनिश आता पाहायला मिळतोय. आपण उल्लेख केला मनीष आणि मोनिश हे जुले बंधू आहेत टेंभोली संघाचे आणि या नक्कीच या क्षेत्ररक्षकाकडून नेहमीच चांगले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. तर पहिल्या षटकात समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्त झाल्यानंतर सुदेश दादा 5-1-5-1 खाडी संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड पाहायला मिळते ती बिनबाद 7 आणि पहिलं षटक 3 मिनिटांमध्ये पूर्ण केलेलं आहे. क्या बात आहे. टेंभोली संघाचं कौतुक करावं लागेल कारण पहिलं षटक 3 मिनिटाच्या आतमध्ये या पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. पॉवरप्लेचं पहिले षटक समाप्त झाले आणि पॉवरप्लेच्या पहिल्या षटकात समाप्तीनंतर आता मात्र निर्बंध हटवले जातील. विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. वेदांना पाटीलला दुसरं षटकासाठी सज्ज होईल फार एन करून. तर सामोरे जाईल फलंदाज सुरेश फौजदार. पहिल्या षटकाचा विचार केला तर प्रतीक पाटील आणि या खाडे संघाच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांना शांत ठेवण्याची कामगिरी केली आहे कारण मोठ्या फटक्यांपासून पहिल्या षटकामध्ये प्रतीक यांनी या सूरज आणि विशाल यांना वंचित ठेवलं होतं. वेदांत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. सामोरे जाईल फलंदाज सुरेश फौजदार जो वैयक्तिक 5 धावसंख्येवर सध्या फलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल की नाही पाहावं लागेल. काय एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. या पुन्हा एकदा 100 पैकी 100 गुण दिले जातील क्षेत्ररक्षकाला. इथे देखील नक्कीच आपल्या संघासाठी तब्बल 5 धावा सेव्ह केलेल्या आहेत. त्या बाद अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मनीष पाटील कडून पुन्हा एकदा पाहायला मिळते. या अगोदर देखील नक्कीच 3 धावा सेव्ह केल्या आहेत आणि येथे मात्र 5 धावा सेव्ह करताना स्विंग अँड मिस. मात्र दिशा थोडीशी भटकटतोय गोलंदाज. पंचांचा विचार वाईट आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावं लागेल. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 9 धावा. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय इंद्रजित पाटील अँड विजय पाटील फॅम टीम सुदेश दादा 5-1-5-1 खाडे हा संघ. तर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षक करताना आपल्याला पाहायला मिळतोय सुधीर म्हात्रे फॅम टीम आरके बिल्डर्स टेंभोली हा संघ. दुसरं षटक प्रगतीपदावर वेदांत पाटील दुसरं षटक घालतोय टेंभोली संघाकडून. इथे ऑन साइडला चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे या थोडस मिसफील करतोय. मात्र फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या या सिंगलने या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते टेंभोली संघाकडून. इथे मात्र बीट झालेलं आहे की फलंदाज बीट इष्टरक्षक देखील झाला होता. मध्ये इष्टरक्षक मागे या बॅकअप केलं जाते. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. संख्या स्थिर आहे. धावपलीकर 10 धावा. आपण सामना पाहतोय आरके बिल्डर्स टेंभोली विपक्ष सुदेश दादा 5-1-5-1 खाडे या दोन संघामध्ये. आजच्या रजनीमधील ही सेकंड लास्ट लढत आपल्याला पाहायला मिळते. वेदांत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. यानंतर आपण नरेश म्हात्रे फॅम टीम जावली स्पोर्ट्स कामतगर संघाला शेवटच्या सामन्यामध्ये ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. या सामन्यातील विजय संघ विपक्षी जावली स्पोर्ट्स कामतगर हा पुढील सामना असणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा बीट झालेला क्षेत्ररक्षक एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने धावफलक मध्ये बदल होते. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न मात्र निशाणा साधला जात नाही. आणखीन धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र घातक ठरू शकतो आणि यस रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. मानकुली गावची आन बॅन शान नक्कीच मानकुली गावचं फ्युचर भविष्य विनीत माली
आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण VIP राईजवर या. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मानकुली गावचा सितारा ज्याने नक्कीच मानकुली गावचं नाव VIP राईजवर विनीत माले आपण मेन VIP राईज आहे तिथे आपण स्थानापन्न व्हायचं आहे. मानकुली गावचं नाव नक्कीच आता मात्र आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रभर ओपन क्रिकेटच्या माध्यमातून देखील विनीत माले यांनी पोहोचवलेलं आहे. विनीत माले हे एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमधील. अनेक नक्कीच मैदाने या खेळाडूंनी गाजवलेले आहेत आणि मानकुली गावचे आन शान आपण नक्कीच त्यांना म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मानकुली एक्सप्रेस या नावाने देखील ओळखला जातोय. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर साधलेला नाही, कुठल्या प्रकारची धाव तिथे घेतली गेली नाही. दोन षटकांची समाप्ती झाली. दोन षटकांच्या समाप्तीनंतर सुदेश दादा 5-1 खराडी संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 1-12 आणि या दोन षटकांसाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की या टेंबोली संघाने वेळ खर्च केलेला आहे 9 मिनिटे. क्या बात आहे. अगदी वेळेवर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय कारण दोन षटके या 10 मिनिटांच्या आतमध्ये 9 मिनिटांमध्ये या टेंबोली संघाने पूर्ण केलेले आहेत. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो टेंभोली विपक्ष खाडी या दोन संघामध्ये. प्रतीक पाटील याने पॉवरप्लेचा षटक घातलं ज्या षटकामध्ये त्यांनी पॉवरफुल गोलंदाजी केली होती आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना वेदांत पाटील देखील पाहायला मिळालेले आहे ज्याने आपल्या षटकामध्ये या प्रतीक पाटील पेक्षा देखील कमी धाव म्हणजे 5 धाव खर्च केलेले आहेत. गोलंदाजीमध्ये बदल, गोलंदाजी मार्क वर आता मात्र गोलंदाज आदित्य भोईर येतोय. आरके बिल्डर्स टेंभोली सुधीर मात्र फॅम टीम आपल्याला पाहायला मिळते. गोंदवले गावचे युवा उद्योजक यांनी हा संघ पॅक केलेला आहे. आरके बिल्डर्स टेंभोली या नावाने हा संघ कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आदित्य भोईर तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय तर सामना करेल फलंदाज सौरभ म्हात्रे 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेले आहे. अगदी विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आदित्य भोईर गोलंदाजी मार्कवर मानकुली वेले रोडीतून बोलण्याच्या तयारीत. सामना करेल फलंदाज सौरभ म्हात्रे. इथे मात्र अराउंड लेक आणि त्रिफलावाद बेल्स काय जली मानो बल्लेबाज करतील जल उठा. दुसरा हातरा बसतोय सुदेश 11 सुदेश दादा 5-1 खाडे या संघाला. तर लगेच नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये पाठवायचं आहे कारण जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. पहिल्याच चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त करताना आपण बघूया आदित्य भोईरा फलंदाज इम्राज फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. हे आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये आणि चेंडू थेट एस्ट्याने जाऊन धडकला होता. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय सुदेश दादा 5-1 खाडी संघाकडून फलाद पाटील. दोन फलंदाज बाद झाले आहेत विशाल म्हात्रे आणि सौरभ म्हात्रे. सूरज फौजदार अजूनही खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज फलाद पाटील आता मात्र खेळपट्टीवर आलेला आहे. आदित्य भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. सामना झालेला फलंदाज नुकताच खेळपट्टीवर नौका फलंदाज फलाद पाटील. आतापर्यंत एकही मोठा फटका या इनिंग मध्ये पाहायला मिळालेला नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पूर्णपणे बीट केलेला आहे फलंदाजाला. चांगली गोलंदाजी ज्याप्रमाणे प्रतीक पाटील आणि वेदांत पाटील यांनी गोलंदाजी केली होती आणि त्याप्रमाणे गोलंदाजी करताना आदित्य भोईर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये वेश क्षेत्ररक्षण करताना इथे मात्र यॉर्कर यांचा चेंडू होता समोर खेळले अगदी 20 सेफ मध्ये क्षेत्ररक्षक तिथे प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव एका धावपेक्षा अधिक नाही. सिंगलने धावसंख्या हळूच पुरवू शकते. धावफलकर 13 धावा. आपण सामना पाहतोय सुदेश दादा 5-1 खाडी विपक्ष
आर के बिल्डर्स टेंभोली या दोन संघामध्ये आणि यामधील विजय संघ लढत येईल नरेश मात्रे फॅम टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाची आजच्या रजनीमधील शेवटच्या लढतीमध्ये. बॅक हँड डिलिव्हरीने इथे मात्र त्रिफलाचित आणखीन एक फलंदाज बाद होताना सुद्धा दादा 5-on-5 खाडे संघाला आणखीन एक हादरा. नेक्स्ट बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे. बिग ब्लो आपण पाहतो सुरेश फौजदार ज्याने मागील सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. इथे मात्र तो जलवा त्याला दाखवता आलेला नाही आणि तोही या बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झालेले आहेत. सौरभ मात्र, विशाल मात्र आणि सुरेश फौजदार. फरत पाटील खेलपट्टीवर आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आता मात्र खेलपट्टीवर येतोय खाडी संघाकडून केतन मात्रे. या इनिंगचा एक वैशिष्ट्य राहिलेला आतापर्यंत एकही मोठा फटका, एकही चौकार किंवा षटकार खाडी संघाकडून पाहायला मिळालेला नाही. म्हणजे कंट्रोल गोलंदाज आपण पाहतो या क्षेत्ररक्षकांची देखील चांगली साथ लाभलेली आहे गोलंदाजांना आणि म्हणूनच या डावामध्ये या एकही या मोठा फटका आतापर्यंत खेचता आलेला नाही खाडी या संघाच्या बॅटरना. आदित्य भोईर समोर झालेले फलंदाज केतन मात्रे. प्लेयर मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताने पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आदित्य भोईर करताना. आदित्य भोईर आणि आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडू हाताळल्यात, 2 विकेट चटकावल्यात आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. आदित्य भोईर याच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. डॉटफुल चेंडू होता. चेंडूला टर्न केलेला आहे. कॉकर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं मिसफिल पाहायला मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता मात्र थ्रो काले करता आला नाही आणि परिणाम स्वरूप फलंदाजाने 2 धावा शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलेल्या आहेत. तर 3 षटकांची समाप्त झाले. 3 षटकांची समाप्तीनंतर खाडी संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती या 3 बाद 15 धावा. तर मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे, बोलूया आपण एका सत्काराकडे. मानकुले गावच्या फ्युचर, मानकुले गावचं भविष्य, मानकुले गावाचं नाव ज्याने महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेलं आहे. विनीत माली आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान प्रेमनाथजी माली साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते विनीत माली यांना सन्मानित करायचं आहे. विनीत माली नक्कीच आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये एक या खेळाडूने वेगळी छाप सोडलेली आहे. केवळ भिवंडी नव्हे तर भिवंडी बाहेर देखील या खेळाडूने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत आणि खूप कमी वयामध्ये एक गरुड भरारी त्यांनी घेतलेली आहे. नक्कीच मानकुले गावचे भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मानकुले गावची आन बान शान आपल्याला पाहायला मिळते. विनीत माली यांचा हेतूची सन्मान इथे केला जातो या प्रेमनाथजी या माली साहेबांच्या शुभ हस्ते. अनेक स्पर्धा या खेळाडूने नक्कीच अक्षरशः आपल्या अश्व खेळाच्या जोरावर गाजवलेल्या आहेत. तर या सत्कारानंतर पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक करण्याची जबाबदारी इथे मात्र संघनायक अल्ताफ शेखने सोपवले गोलंदाज मोनिश पाटीलकडे. मोनिश पाटील मागील सामन्यामध्ये खूपच महागडा ठरला होता. म्हणजे इथे पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. फार इन करून गोलंदाजी टॅगवर सज्ज होईल. प्रल्हाद पाटील आणि केतन मात्री जोडी मैदानामध्ये. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कुरिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जोपर्यंत डीप मध्ये फिल करून फेकी केला जातोय तोपर्यंत फलंदाज 2 धाव पूर्ण करतात आणि या 2 धावींनी आहे खाडी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धाव पेलकडे 17 धावा. अजून एकही मोठा फटका इनिंग मध्ये पाहायला मिळालेला नाही. मोठ्या फटक्यांपासून अक्षरशः वंचित ठेवलेला आहे या सुदेश दादा 5-on-5 खाडी संघाच्या फलंदाजांना. कंट्रोल गोलंदाजी या चांगले क्षेत्ररक्षण टेंबुली संघाकडून
या इनिंग मध्ये या सामन्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे. मोनिश पाटील दररोजच्या टोकावरून पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतो. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील हा पुढील चेंडू. इथे मात्र स्ट्रेटचा फटका. बॉलर बॅकडॉग स्ट्रेट लॉंग ऑफ फ्रेझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव फलंदाज प्रल्हाद पाटील पूर्ण करतो आणि सिंगल संघाची धावसंख्या 18 वर पोहोचते. खूपच कंट्रोल गोलंदाजी आणि या गोलंदाजांना चांगली साथ देखील क्षेत्ररक्षकाने दिलेली आहे. तिथे त्याच दिशेने पुन्हा एकदा फटका केलेला आहे. स्ट्रेट लॉंग ऑफ फ्रेझर मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव इथे देखील लागण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 19. आपण सामना पाहतोय आरके बिल्डर्स टेंभोली विपक्षा सुदेश दादा 5-1 खाडी या दोन संघामध्ये. मुनीश पाटील राऊंड विकेट गोलंदाजी करताना प्लॅन मिस. चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी या अगोदर 3 गोलंदाजांनी केली होती. त्यांनी या मोनिश पाटील देखील या 3 गोलंदाजांना अपवाद नाही. तोही चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे. क्षेत्ररक्षक का चेंडू खाली येतोय. झेल तिथे पकडला जातोय आणि अखेर झेलपाच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद होतोय या खाडे या संघाचा. चौथा फलंदाज बाद होताना खाडे या संघाचा. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 19 धावा. धावांसाठी या इनिंग मध्ये भरपूर संघर्ष करावा लागलेला आहे या सुदेश दादा 5-1 खाडे संघाच्या फलंदाजांना. आणि त्याचं कारण टेंभोली संघाकडून चांगली गोलंदाजी तसेच चांगले क्षेत्ररक्षण देखील या इनिंग मध्ये पाहायला मिळालेले आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये येतो. या मिडल ऑर्डर मध्ये खाडे संघाकडून 6व्या क्रमांकावर करण निगुगार. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. प्लॅन मिस. मात्र पंच इशारा करतात की हा चेंडू वाईट आहे. आव्हान धाव वाईट रूपाने बुडद्याला काढीचा आधार. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 20. धावा कशा येऊ धावा येणं खूप महत्वाचं आहे. अंतिम षटकामधील अंतिम चेंडू. यावेळी लॉर्ड फुलटच चेंडूला फिरकवून दिलेला आहे. अखेर मोठा फटका. तो देखील इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर हा षटकार. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना सुदेश दादा 5-1 खाडे संघाने आपल्या धावपैकर धावा जोडलेल्या त्या 26. मात्र पंचांनी नक्कीच इथे बॅटिंग साइडने मला वाटतं बिमरची रिव्ह्यू घेतलेला आहे. बिमर साठी कंट्रोल रूम मध्ये जतीन भुयाल सर आहेत आणि ते निर्णय नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवतील. फेअर डिलिव्हरी. तर अशा प्रकारे 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 26 आणि 27 धावांचं आव्हान आरके बिल्डर्स टेंभोली संघासमोर ठेवले गेले आहे. आणि आव्हानाचा पाठलाग टेंभोली संघ कशा प्रकारे करेल, काय घडेल आणि काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समजून कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक माझे मित्र अजय गरज सर. थैंक यू सो मच सुभाष धुमाल सर. मिडनाइट ये मुकाबला चलता हुआ आरके बिल्डर्स टेंभोली और सुदेश दादा 5-1 खाड़ी के बीच में
खाड़ी के बल्लेबाज जो पहली गेंद से ढूंढ रहे थे वो अंतिम गेंद पर मिला उनको सिक्सर। कुल मिलाकर निराशाजनक रही है बल्लेबाजी, सिर्फ 26 रन 4 ओवर्स में बना पाए हैं खाड़ी के बल्लेबाज। और एक छोटा सा टारगेट यहां पर चेज करना है इस मैच को जीतने के लिए। आरके बिल्डर्स टेम्बोली को 27 रनों की है चुनौती। आप देख रहे हैं इस समय स्वर्गीय कबीर निर्मल स्मृति चषक 2024 चार धाम द्वारा आयोजित किया गया ये टूर्नामेंट। चौथा हिरवा नवीन 40+ मानकोली जिनकी महत्वपूर्ण भूमिका इस टूर्नामेंट में, और मुख्य आयोजनकर्ता गणेश किणी साहब और उनके सपूत यंग एंड डैशिंग साहिल दादा केनी। आज काफ़ी बड़ी बड़ी टीमें खेली है, कल भी बहुत ही ज़बरदस्त टीमें एक्शन में रहेंगी, इसमें कोई संदेह नहीं है। एक्शन पैक मुकाबलों की उम्मीद की जाती है। ये मैच लो स्कोरिंग ज़रूर है, लेकिन इसका मतलब ये नहीं है कि मैच खत्म ही हो गया है, आधा मैच बचा हुआ है और यहाँ से भी फाइट बैक किया जा सकता है। सुदेश दादा 5-1 खाड़ी की टीम के पास वो गेंदबाजी ज़रूर है, लेकिन क्या गेंदबाज अपनी क्षमता के अनुसार प्रदर्शन कर पाएंगे और क्या फील्डर्स का जो साथ उनको चाहिए वो मिलेगा? ये बहुत सारे सवाल इस समय यहाँ पर निर्माण हो रहे हैं। गेंदबाजी जहां तक हमने देखी, प्रतीक पाटिल ने शुरुआत की थी टेम्बोली के लिए, गजब की गेंदबाजी, पावर प्ले में सिर्फ 7 रन खर्च किए, विकेट नहीं मिला। वेदांत पाटिल आए दूसरे ओवर में, उन्होंने सिर्फ 5 रन दिए, रनआउट के रूप में विकेट गिरा था उनके ओवर में। फिर आदित्य भोईर आए और रनों का ग्राफ जो था वो पहले 3 ओवर में लगातार गिरता ही जा रहा था। पहले 7 रन, फिर 5 रन और तीसरे ओवर में सिर्फ 3 रन आदित्य ने खर्च किए, 2 विकेट उनको मिले। आखिरी ओवर भी अच्छा घट रहा था मोनीश का, लेकिन अंतिम गेंद कमजोर रही उनकी फुल टॉस, जिस पर छक्का जड़ने में कामयाब रहे करण निघोकर, और वो सिक्सर कहीं ना कहीं इस टीम को संजीवनी देने का काम कर सकता है। सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंचते हुए परेश गोराटकर और उनके साथ प्रतीक पाटिल। 4 ओवर में 27 रनों की चुनौती। इसके बाद आज रात का अंतिम मुकाबला इस मैच की विजेता टीम और जॉली स्पोर्ट्स कामतघर के बीच में खेला जाएगा। सुदेश दादा 5-1 खाड़ी टीम में इंद्रजीत पाटिल एंड एडवोकेट विजय पाटिल फेम टीम है। तो आरके बिल्डर्स टेम्बोली भिवंडी के मशहूर बिजनेसमैन सुधीर म्हात्रे फेम टीम है। आरके बिल्डर्स एंड डेवलपर्स के प्रोप्राइटर। पहला ओवर लेकर गेंदबाज सौरभ म्हात्रे तैयार होते हुए, प्रतीक के पास स्ट्राइक। पावर प्ले में बहुत खतरनाक गेंदबाज और खतरनाक बल्लेबाज आमने सामने। पहली गेंद पर शफल करते हुए खेल दिया है गेंद को स्क्वायर लेग की दिशा में, थोड़ा सामने की दिशा में। 2 फील्डर वहां पर प्रयासरत है, सर्कल में से भी फील्डर पहुंच रहे थे, डीप में से जो खिलाड़ी आए उन्होंने फील्ड किया, लेकिन तब तक पर्याप्त समय था 3 रन लेने के लिए। स्ट्रोक इतना आत्मविश्वास भरा तो नहीं था, बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए थे, लेकिन विकेटों के बीच में दौड़ते बहुत ही ज़बरदस्त है टेम्बोली के बल्लेबाज। पहले मैच में भी मैंने ये जिक्र किया था, पहले राउंड के मैच में जय बजरंग भावाले बी टीम को मात दी थी आरके बिल्डर्स टेम्बोली ने, और सुदेश दादा 5-1 खाड़ी टीम ने रिग्नेश 11 खारबाव को परास्त किया था। अगली गेंद दाहिने हाथ से राउंड द विकेट, ड्राइव किया इस बार, स्क्वायर ऑफ द विकेट, बढ़िया शॉट इनफील्ड के ऊपर से, खिलाड़ी गेंद के पीछे और गेंद बाउंड्री लाइन के पीछे, 4 रन। बैट का थोड़ा सा फेस खोलते हुए ड्राइव किया था। पावर प्ले चल रहा है और एक बार आप इनफील्ड को क्लियर कर जाते हो, टाइमिंग आपकी यदि अच्छी है तो यहाँ पर बाउंड्री आपको मिलती है, क्योंकि श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रिकेट ग्राउंड पर आउटफील्ड बहुत अच्छे है, टेनिस क्रिकेट के लिहाज से बहुत ही फास्ट आउटफील्ड है और गेंद रुकती नहीं है। चौकी से अपना खाता खोलते हुए परेश गोराटकर, पिछले मैच में मंदार आए थे ओपन करने के लिए प्रतीक के साथ, इस मैच में थोड़ा सा बदलाव ओपनिंग पेयर में। ओ क्या गेंद थी, कुछ भी समझ नहीं पाए थे। यहाँ पर रन चुराने की कोशिश हुई है, जी हाँ रन चुरा लिया है, लेकिन अभी देखना है कि अंपायर क्या निर्णय देते हैं। रन नहीं मिलेगा क्योंकि कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया था, शॉट खेलने की कोशिश नहीं हुई थी। हालांकि टेस्ट क्रिकेट में ये नज़ारे हम पहले बहुत देखते थे, आजकल वो भी बहुत नज़ारत हो गए, ज़्यादा देखने को नहीं मिलता है। जब डेलिब्रेट पैडिंग की जाती थी, पैड से गेंद को रोका जाता था बल्लेबाजों द्वारा, आजकल क्रिकेट काफ़ी बदल गया है। एक और धीमी गति की गेंद, लेकिन इस बार दूर रखा था, वाइड है,
अतिरिक्त रन मिलेगा यहाँ पर आरके बिल्डर्स टेम्बोली टीम को। स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन बिना किसी नुकसान के। पहले ओवर का खेल चल रहा है, 4 ओवर में केवल 27 रनों की है चुनौती इस मैच को जीतने के लिए आरके बिल्डर्स टेम्बोली के सामने। तेज गेंद इस बार टर्न करना चाहते थे, वहां पर स्क्वायर लेग या फिर बिहाइंड स्क्वायर खेलने का प्रयास था, शरीर पर लगी थी। एक और अतिरिक्त रन, लेग बाइज का इशारा किया अंपायर ने। एक एक रन बचाने की चुनौती है। जो फील्ड प्लेसमेंट देखने को मिल रहा है वो लगभग परंपरागत पावर प्ले का फील्ड प्लेसमेंट है, कोई ज़्यादा अटैकिंग फील्ड प्लेसमेंट नहीं है, सिंगल बचाने की कोई ज़्यादा कोशिश नहीं है। इस बार स्विच हिट किया है प्रतीक ने, गेंद हवा में है और इनफील्ड को क्लियर करते हुए डीप पॉइंट की तरफ फील्डर पहुंचे हैं, लेकिन तब तक 2 रन लेने का मौका। अच्छा स्ट्रोक था ये। 2 रनों से स्कोर को आगे बढ़ाते हुए प्रतीक पाटिल। स्कोर अब 11 रन बिना किसी नुकसान के। सिर्फ 16 रन दूर है अब जीत से आरके बिल्डर्स टेम्बोली। ग्यारह रन बने हैं। धीमी गति की गेंद, इस बार मिस टाइम कर बैठे अपना स्ट्रोक प्रतीक, लेकिन फील्डर बहुत दूर रह गए। लॉन्ग ऑन से जब तक फील्डर आएंगे एक बार फिर से दूसरे के लिए पलटते हुए और काफी आसानी के साथ 2 रन पूरे करते हुए। इस बार ज्यादा आत्मविश्वास भरा स्ट्रोक नहीं था, लेकिन कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं था, किस्मत वाले रहे प्रतीक पाटिल। और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ स्कोर 13 रन बगैर नुकसान के। 13 विदाउट लॉस आरके बिल्डर्स टेम्बोली जीत की तरफ अग्रसर कही जा सकती है। आरके बिल्डर्स टेम्बोली टीम 18 गेंदों में केवल अब 14 रनों की जरूरत है जीतने के लिए। पहला ओवर 5 मिनट में बराबर पूरा किया गया है। समय की पाबंदी है। देखिए कल भी जो टीमें खेलेंगी, यहाँ पर आने वाले समय में जितने भी टीमें खेलेंगी इस टूर्नामेंट में, उन सभी को ध्यान में रखना है कि 1 ओवर के लिए आपको ऑन एन एवरेज 5 मिनट का वक्त दिया गया है। 5-5 ओवर का मैच होता है तो पहले 4 ओवर्स 20 मिनट के अंदर पूरे करने कंपलसरी है, और 4-4 ओवर के मैचेस में पहले 3 ओवर्स जो है वो 15 मिनट के भीतर पूरे करने कंपलसरी है। नहीं तो फिर पेनल्टी आपको लगेगी, मतलब लगेगी। एक एक्स्ट्रा खिलाड़ी सर्कल के अंदर आखिरी ओवर में आपका रहेगा। आतिश की पहली गेंद टैप करना चाहते थे, लेकिन गेंद विकेट कीपर के पास चली गई है। डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए आतिश मात्रे। सुदेश दादा 5-1 खाड़ी टीम को ये मैच जीतना है तो करिश्माई बॉलिंग करके दिखानी होगी। अभी तक कोई विकेट नहीं गिरा है टेम्बोली का। कट किया, गेंद हवा में है, इनफील्ड के ऊपर से, बैकवर्ड पॉइंट के ऊपर से निकाला है। अच्छा क्षेत्ररक्षण। फील्डर्स का जो एफर्ट है वो बहुत ही ज़बरदस्त देखने को मिल रहा है, लेकिन हमने देखा है 3-4 बार हवा में शॉट गए हैं, फील्डर से दूर गए हैं, इनफील्ड को क्लियर किया है खासतौर पर बल्लेबाजों ने। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 बगैर किसी नुकसान के। आज की ये दूसरी रात इस टूर्नामेंट की। ड्राइव करना चाहते थे, इस दफा अवे फ्रॉम द बॉडी खेलने की कोशिश, हालांकि वाइड गेंद है, ऑफ स्टंप के काफी बाहर थी। गेंदबाज कोशिश कर रहे हैं, लेकिन कहीं ना कहीं थोड़ी निराश गेंदबाज भी रहेंगे क्योंकि बल्लेबाजों ने उतना अच्छा काम किया नहीं। सुदेश दादा 5-1 खाड़ी के लिए मात्र 26 रन ही बल्लेबाज जोड़ पाए। बढ़िया गेंद, इस बार गेंद लगी है स्टंप्स पर और बैट्समैन आउट, बोल्ड हो गए। थोड़ा स्ट्रगल ही कर रहे थे परेश गोराडकर, कुछ डॉट गेंदें भी खेली थी उन्होंने और गेंद उनके शरीर पर भी लग रही थी, बीट हो रहे थे। आखिरकार टर्न करना चाहते थे ऑन साइड में, लेकिन गेंद सीधे स्टंप्स पर लगी और बोल्ड के रूप में आउट होकर पेविलियन में लौटे हैं परेश गोराडकर। उन्होंने बनाए 6 रन, 6 गेंदों का सामना किया। 16 पर लगा है ये पहला झटका आरके बिल्डर्स टेम्बोली को। हालांकि टीम की स्थिति काफ़ी मजबूत कही जा सकती है। यहाँ से सिर्फ और सिर्फ 11 रनों की आवश्यकता है, 15 गेंदों का खेल शेष।
लेस देन रन बॉल इक्वेशन आरके बिल्डर्स टिम्बवली के सामने। सेकंड राउंड का ये मुकाबला चलता हुआ, नए बैट्समैन वीरेश पाटिल, ऊपर भेजा गया वीरेश को बल्लेबाजी के लिए। बैटिंग ऑर्डर में चेंजेस देखने को मिल रहे हैं, थोड़ा एक्सपेरिमेंट किया जा रहा है यहाँ पर टिम्बवली द्वारा। कवर में खेलना चाहते थे लेकिन गेंद सामने जा रही है। लॉन्ग ऑफ से फील्डर आते हुए, तब तक एक रन पूरा। सिंगल डबल से भी काम बन सकता है, बल्लेबाज अच्छी तरह से जानते हैं। हालांकि कोशिश यही हो रही है कि जल्द से जल्द मैच को समाप्त किया जाए। आज एक मैच में हमने देखा 12 गेंदों में 10 रन नहीं बना पाए थे बल्लेबाज। एसके स्पोर्ट्स महागिरी, इमरोज खान की वो टीम। अच्छी गेंद थी, इस बार जड़ में रखा लेकिन उतना ही अच्छा ड्राइव। कवर में एक रन पूरा किया। यहाँ पर ज़रूरत नहीं थी थ्रो करने की, बैकअप करने के लिए खिलाड़ी बहुत दूर है और पलक झपकते ही मानो वो दूसरा रन भी पूरा कर लिया प्रतीक ने। क्या दौड़ते हैं विकेटों के बीच में। अक्सर हमने देखा है भिवंडी क्रिकेट में जयेश पाटिल को तेज दौड़ते हुए, भवेश पवार का उसमें नाम लिया जा सकता है। पोगाव के बल्लेबाजों को हम देखते हैं, तुषार शेल के रनिंग बिटवीन द विकेट्स में काफी माहिर है। यहां पर फिर से 2 की कॉल हो सकती है। जी हाँ, पलटे दूसरे रन के लिए। जबरदस्त क्रिकेट पेश करते हुए प्रतीक पाटिल, हल्के हाथों से खेला था मिड विकेट की तरफ, फील्डर दूर थे, उसका फायदा उठाया और फिर से 2 रन पूरे कर लिए उन्होंने। इसके साथ ही 2 ओवर की समाप्ति। स्कोर हुआ है 21 रन 1 विकेट के नुकसान पर। 12 गेंदों का खेल बाकी है और सिर्फ 6 रनों की जरूरत। तो ये मैच कहीं ना कहीं एक तरफा चलता हुआ। सुदेश दादा 5-1 खाली टीम से काफी ज्यादा उम्मीदें थी, खासतौर पर कहीं ना कहीं मैं समझता हूँ उनके जो पुरस्कर्ता है इंद्रजीत पाटिल साहब और विजय पाटिल साहब को, और साथ में जो फैंस है खाड़ी टीम के, अभी भी कई सारे फैंस हमारे साथ जुड़े हुए हैं ऑनलाइन जीटीसी लाइव पर। आप सभी का हार्दिक स्वागत है। लेकिन फैंस थोड़े निराश रहेंगे, जिस तरह का प्रदर्शन किया है। हार जीत होती रहती है लेकिन ऐसी एक तरफा हार की तरफ आप बढ़ते हो तो निराशा हाथ लगती है। शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी हुक करना चाहते थे लेकिन बीट हुए वहां पर वीरेश पाटिल। अच्छी गेंद के साथ शुरुआत करते हुए यश फौजदार। आज सूरज फौजदार नहीं चले, विशाल मात्रे नहीं चले बल्लेबाजी में। केवल करण निगुकर ने एक बड़ा हिट लगाया था, वो भी पारी की अंतिम गेंद पर। इस बार दिशाई ने ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाइड। अब केवल 5 रन चाहिए, एक बड़ा हिट और मैच फिनिश हो सकता है। लेकिन क्या बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे बल्लेबाज, ये देखने वाली बात है। अगली गेंद ओवर द विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ। इस बार अपर कट, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक। गेंद जा रही है बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर। 4 रन। टीमों के सिर्फ 1 रन अब चाहिए आरके बिल्डर्स टिम्बवली को, सुधीर मात्रे फेम टीम को। और अब की बार लंबा हिट खेला है, सामने फील्डर नहीं है वहां पर। 4 रन और इसके साथ ही यह मुकाबला बहुत ही आसानी से जीत लिया है आरके बिल्डर्स टिम्बवली ने। कांग्रेचुलेशंस टीम आरके बिल्डर्स टिम्बवली एंड कांग्रेचुलेशंस मिस्टर सुधीर मात्रे। हार्ड लक सुदेश दादा 5-1 खाड़ी, हार्ड लक इंद्रजीत पाटिल एंड मिस्टर विजय पाटिल। चलिए टॉस के लिए आना है टिम्बवली के कैप्टन और साथ में